सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु. आज आपल्यासोबत टाकरखेडा येथील मूळ निवासी एक दाजी आहेत, ज्यांना प्रत्यक्ष लहानूजी बाबांचे अनुभव आले आहे. वसंतरावजी खातखेडे म्हणून आहे. तर दाजी जय गुरु. जय लहानूजी बाबा. सगळ्यात आधी तुमचं नाव सांगा बरं संपूर्ण. यशवंतराव खातखेडे. वसंतराव यशवंतराव. अच्छा. तर तुम्ही लहानूजी बाबांचं दर्शन घेतलेलं आहे. हो. आणि तुमच्या जीवन प्रवासामध्ये जे काही लहानूजी बाबांचे अनुभव आले तुम्हाला ते सगळे सांगा. मी एक वेगळ्या दाढी करायला तुम्ही. हो. बरं. तर अर्धी करून दिली मला. मग ते आम्हाला काय ऐकू दिलं. माझी मग चापड गेलं. मग बसलो तिथं. मग राबदा बघतो आपली इच्छे. हो. तर ते थांब म्हणतो नको म्हणे. बसलो मग ते समजावलं. मग बसलो मग ये म्हणे. मग करू दिली. मग असं का. हो. मग करू दिली. म्हणजे तुम्ही सुद्धा दाढी केली आहे. हो. मी सुद्धा गेली. असं का. आम्हाला भेव लागले. हो हो. ढाका जाऊ असता आम्ही. मारते बा म्हणून भेव लागेल. हो हो. तर एक वेळा केली मी. नदीवर ते वारली त्यासाठी आम्ही खवरा केल्या या. असं का. हो. तुम्ही स्वतः केल्या. हो. आता तुमचं वय काय आहे सध्या. 82 वर्ष वय आहे. भरपूर वय आहे. हो. आणि तुमचे वडील नित्य नेमानं करायचे का दाढी. हो. ते शिकून करायचे ते. तुमच्या वडिलाचं नाव सांगा. सीतारामजी बुलाजी खातखेडे. हां. सीतारामजी बुलाजी खातखेडे. असं का. हां. ते स्वतः करे का ते. स्वतः करे. त्याशिवाय करायचं ते. असं का. तसे करे. मग गावात नसलं बहुती गेली बोलायचे. मनोहररावचे वडीलही करे वाटते. ते केली पण कमी केली. जास्त गेलं. तुमच्या वडिलांनी जास्त गेलं. हो. असं का. त्यामुळे प्रसाद जेवण आलं मग. असं. हो. प्रसाद चार पैसे. असं. चाराचे पाच आले. चार आले फक्त. हो का. त्यावेळेस कशी परिस्थिती होती तुमची. हो. अशीच साधारण परिस्थिती. हो. अशीच आता अशीच. असं का. हो. तर तुम्हाला बाबाजीचे जे काही साक्षात्कार घडले त्या काळामध्ये त्याच्यातला एखादा साक्षात्कार आठवत असेल तर सांगा. हो. एक वेळा आमची बिमार झाली ती बहीण. हो. बिमार झाली. तर आम्ही यायला गेलो. आम्ही भाऊ जायला. हां. तर तिथं एक माणूस आलो. मग मी आले आम्हाला. आम्ही आलो. तर मग ते नागपूर नेलो तिथे बहिणीले. हो. बहिणीले. बाबाजी म्हणजे कोणा ढाडा आहे उपरून फेकून दे म्हणे. तर ते गेली होती तिकडे. हो काय. हो. कोणत्या झाडं आहे उपरून टाकून दे म्हणे. त्यामुळे असं बघाई. पण ते गेली होती मग. असा म्हणजे बहिणीच्या संदर्भातच उद्देश होता तो बोलण्याचा. हो हो हो. असं का. उकडून फेकून देवा. हो. म्हणजे गेली वाशी चौक. आता पाहिजे तू काय असं होते. असा एक प्रसंग घडला होता. हो हो. बरं. आणखी कोणते प्रसंग आठवते का तुम्हाला. आता जे पूर आला म्हणजे मोठा पूर आला म्हणजे. तुमच्या गावाला. हो. असा मोठा पूर आला. ये मग ते. हो का. त्याची बागा लोकर आहे. मोठे पूर आले म्हणजे येस. हो. येते. पूर उचलला पाहिजे बाबा. उचलला पाहिजे. उचलही बरं. हो. ये मग ते पाय बोलू यायचे. हां. जाय बायाचा जाय बरे. याला जाय बरे. हो काय. बरं. एका अर्ध्या घंटेत चालली जायचे. असं का. हो. नदीचा पूर ओसरून जाय. उचलून जाय. हो. नदीच्या काठावरच आहे अगदी. बरोबर. ह्याचं पूर इथं पूर आहे का. पूर आहे का तुमच्या घरापर्यंत. हो हो. तेव्हा येत असे नाही. असे मोठे पूर आले. मोठे पूर आहे. गावाची असा वा म्हणून ते ये. त्या काळामध्ये झड्याही तशाच रे. हो. झाडी असे. हो. बरोबर. पण ते बोललो असं त्याचे घडे बोलले असं. हो. बाबाजी जे बोललं ते घडे. हो. त्याच घडी. अजूनही बाबाजीच्या समाधीमध्ये सामर्थ्य आहे ना. हो हो. हवा आहे ना. बाबाजी ताकद आहे. ताकद आहे. अजूनही आहे. आहे ना. तर हा सगळा संदेश तरुण पिढीपर्यंत इतर भक्तांपर्यंत पोहोचावा हा एकमेव उद्देश घेऊन या चॅनलची निर्मिती करण्यात आली. हो. आणि तुम्ही आता बाबाजीची स्नुषा केली म्हणजे दाढी केली. हो. केली. एकच केली. जास्त केली काय आहे की नाही. हो. तर ते जे दाढी केली आहे प्रत्यक्ष हे झाला तुम्ही त्या बाबाजीचे म्हणजे एक सेवा केली त्या काळात. आहे की नाही. हो. तर त्या सेवेचं फलित म्हणून तुमचे अनुभव घेणं आम्हाला आवश्यक होतं. आणि बाबाजीनं योग आणला आज. हो. योगायोगानं. मगाशी मी मनोहररावपाशी बसलो. त्यांना विचारलं खातखेडीजी म्हणून आहे तर कोणते खातखेडे आहे बा. तर त्यांनी सांगितलं का बाबाजीचे दाढी करणारे ते खातखेडे होते. त्यांचे वडील होते. हो. आणि तुमचं नाव सुद्धा सांगितलं त्यांनी. त्यांच्याकडे जाय ते सांगू शकतात बा. महादेवराव खातखेडे एवढे काही सांगणार नाही. तर तुमचं नाव सांगितलं. आणि आज प्रत्यक्षात तुम्ही बाबाजीचे अनुभव सांगितले. प्रत्यक्षात दाढी केली बा. अर्धी केल्यानंतर परत पुन्हा बाबाजीनं बोलवलं. भीती वाटायची ना. भीती वाटे. मारला ह्या डोळ्यात सुद्धा मला. ह्या डोळ्यावर सुद्धा एवढा
तुम्हाला मारलं होतं आहे ना बाबाजीनं? 5 मिनिट डोळे उचलला होता. हो काय? हो मार अशी आपण अशी मारली आहे ना. हा. हो बाबर. हो 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 मग घेऊ हो. आता जाऊ दे बा आपला असा साथ कावे. हा. पण त्यानं मग शांत बसले मग. हो मग दिल्ली बा. मक्कर दिली. पहा. हो तर आज तुम्ही जे काही अनुभव सांगितले बाबाजीचे याबद्दल मी तुमचा आभारी आहो. जय गुरु. जय गुरु. जय लहानूजी बाबा. समर्थ लहानूजी महाराज की जय.